गुढीपाडवा 2026 हा सण 19 मार्च गुरुवारी आहे. हा दिवस म्हणजे आपल्या मराठी नववर्षाची सुरुवात. चैत्र महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी गुढीपाडवा आपण साजरा केला जातो आणि हा दिवस खूप शुभ मानला जातो. गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्ष, जुने दिवस मागे सोडून नवीन आनंदाने वर्ष सुरू करण्याचा हा दिवस आहे. म्हणून या दिवशी लोक सकाळी लवकर उठून अंघोळ करून पूजा करतात, घर सजवतात, आपल्या कुलदेवीची पूजा आराधना या दिवसापासून सुरू करतात. कारण 9 दिवस या दिवशी नवरात्र सुद्धा या दिवसापासून नवरात्र सुद्धा सुरू होतात. घरासमोर रांगोळी काढली जाते, दाराला तोरण लावले जाते, मग गुढी उभी केली जाते. लांब काठीवर स्वच्छ कपडा बांधून आपण फुलांचा हार, कडुलिंबाची पाने आणि साखरेच्या गाठी लावतात. वरती तांब्या किंवा चांदीचा लोटा उलटा ठेवतात. हीच गुढी म्हणजे विजय आणि आनंदाचे चिन्ह. या दिवशी कडुलिंबाचा आणि गोड खाण्याची प्रथा आहे. कारण आयुष्यात गोड आणि कडू दोन्ही अनुभव येतात ते हसत स्वीकारायचे आणि त्यामागचा अर्थ हाच आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन वस्तू घेणे, नवीन काम सुरू करणे शुभ मानले जाते. काही जण या दिवशी घटस्थापना करून नवरात्रीची सुरुवात करतात. हा सण आपल्याला सांगतो की नेहमी सकारात्मक राहा असं सांगत असतात. आणि या दिवशी काय करायचं, कोणत्या वस्तू घ्यायच्या या संदर्भातील व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहे. गुढीपाडवा 2026 हा सण 19 मार्च गुरुवारी आहे. या दिवशी चैत्र शुद्ध प्रतिपदा तिथी आहे आणि हा 19 मार्च रोजी सकाळी 6:52 सुरू होते आहे आणि 20 मार्च रोजी पहाटे साधारण 4 वाजेपर्यंत हा शुभ मुहूर्त आहे. तर हा मुहूर्त आपल्याला खूप शुभ तर गुढी उभारण्यासाठी सर्वात शुभ वेळ आहे सकाळचा मानला जातो. 6:40 सुरू होते आहे आणि साधारण 10:45 गुढी उभारणे अत्यंत शुभ आहे. या वेळेत पूजा करून गुढी उभी केली जाते तर वर्षभर आनंद, सुख आणि समृद्धी लाभते असे मानले जाते. म्हणून 19 मार्च 2026 रोजी सकाळी लवकर उठून अंघोळ करून आपल्याला ही गुढी उभारायची आहे. तर आपल्या सर्वांना गुढीपाडवा लवकरच येत आहे, त्याच्या तयारीला लागायचं आहे.